श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा दिवस अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि म्हणूनच हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. असं म्हणतात की या दिवशी व्रत करून, पूजा वैकल्य करून काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्याला भगवान शिव शंकरांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि ते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. जेवढा आपण भगवान शिवशंकरांची पूजा सेवा करण्याला महत्त्व देतो तितकंच महत्त्व या महाशिवरात्रीला स्नान करण्याला दिलं जातं. काही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून जर आपण स्नान केले तर आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे, संकट आहे, अडचणी आहेत त्या संपूर्णपणे दूर होतात आणि आपल्या सर्व कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही एक वस्तू टाकून जर आपण अंघोळ केली तर तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण होतील. तुमचे शत्रू देखील तुमच्यासमोर लोटांगण घालतील, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून हे स्नान तुम्हाला करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून जर आपण हे स्नान केलं तर आपल्या जीवनामध्ये सर्व सुख, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल. कारण जी सकारात्मक लहरी ब्रह्ममुहूर्तामध्ये असतात त्या इतर वेळेमध्ये नसतात. त्यामुळे या वेळेमध्ये जर आपण हे स्नान केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. देवी देवता देखील याच वेळेमध्ये स्नान हे करत असतात. त्यामुळे आपण जर ह्या वेळेमध्ये स्नान केलं तर आपल्याला अनेक पुण्यांची प्राप्ती होईल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करताना जे अंघोळीचं पाणी घेणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण कडक पाणी घ्यायचं नाही आहे, तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे किंवा ज्याला थंड पाण्याने करणं शक्य असेल त्यांनी थंड पाण्याने केले तरीसुद्धा चालेल. सर्वात महत्त्वाची वस्तू या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते आणि आपल्या पापांचा नाश देखील होतो. तसेच आपल्याला थोडंसं कच्चं दूध जे आहे गाईचं तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. ज्यावेळेस महाशिवरात्रीला आपण काळे तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करतो त्यावेळेस आपला प्रखर पितृदोष हा दूर होऊन जातो. आणि त्यानंतर हे स्नान तुम्हाला करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला आंघोळ झाल्यानंतर थोडंसं ओंजळीमध्ये पाणी घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून हे पाणी अर्पण करायचं आहे. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्या दिवशी पितरांची सेवा देखील केली जाते. म्हणूनच दक्षिण दिशेला तोंड करून हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर शुद्ध कपडे परिधान करायचे आहेत, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून शिवलिंगांची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती तुम्हाला जल अभिषेक किंवा रुद्राभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे. विधिवत पूजा ही शिवपिंडीची करायची आहे. त्यानंतर थोडंसं भस्म, चंदन यासारख्या गोष्टी शिवलिंगाला लावून त्यानंतर तुम्हाला तिथे व्हाईट कलरचं जे फूल आहे, धोत्र्याचं फूल, फळ हे अर्पण करायचं आहे. बेलाची पानं अर्पण करायची आहेत आणि या दिवशी संकल्प करून तुम्हाला हे व्रत करायचं आहे.
संकल्प करून व्रत केल्याने तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. हेच खूप कष्ट मेहनत करत आहात, परंतु तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होत नसतील. तुम्ही खूप प्रयत्न केले तरीसुद्धा तुमची ही इच्छा पूर्ण झाली नाही, तर मग तुम्हाला काय करायचं आहे? कोणत्याही कामामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळा जप करून हे तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. 21 तांदूळ तुम्ही ज्यावेळेस शिवलिंगावरती अर्पण करणार आहात, त्यावेळेस तुमच्या देवघरातील दिवा हा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडून तुमची जी बी इच्छा असेल तर ती तिथे व्यक्त करायची आहे. दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही भात तयार करणार आहात, तेव्हा त्या भातामध्ये हे तांदूळ तुम्हाला मिक्स करून टाकायचे आहेत. भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत आणि ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला देखील धावून जातात. तसेच तुमच्या जीवनामध्ये भरपूर असे संकट, दोष, अडचणी, दारिद्र्य आहे. सतत तुम्हाला काही ना काही अडीअडचणींना सामोरे जावे लागत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला बेलाच्या झाडाचे जे काटे आहेत, त्यातले 7 काटे तुम्हाला घ्यायचे आहेत. हे काटे काढून आणल्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे. तसेच एक धोत्र्याचं फळ देखील तुम्हाला घ्यायचं आहे. धोत्र्याचं फळ आणि हे तांब्याभर पाणी आणि हे 7 बेलाच्या झाडाचे काटे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? हे जे 7 बेलाचे काटे घेऊन गेलेले आहात, त्यातला एक काटा हातात घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणायचं आणि तो काटा हातामध्ये घेऊन बेलाच्या जे फळ आहे तर त्यावरती तुम्हाला हे धोत्र्याचं जे फळ आहे तर त्यावरती तुम्हाला हा बेलाचा काटा अर्पण करायचा आहे. नंतर तुम्हाला दुसरा काटा हातामध्ये घ्यायचा, मंत्र म्हणायचा, तो काटा देखील त्या धोत्र्याच्या फळावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने 7ही काटे घेऊन मंत्र म्हणून ते तुम्हाला धोत्र्याच्या फळावर अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की हे जे काटे आहेत तर ते मी तुमच्या चरणी अर्पण केले नाहीत, तर हे माझ्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकट आहेत. हे संकट, अडचणी, दारिद्र्य तुमच्या चरणी अर्पण करत आहे. त्याचा नाश होऊन जाऊ द्या. हे संकट दूर होऊ द्या आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची की तुमचा आशीर्वाद हा सदैव आमच्या पाठीशी असू द्या. आपण काटे हे शिव मंदिरामध्ये शिवलिंगावरती कधीच अर्पण करत नाही. फक्त श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीलाच हे काटे जे आहेत तर ते भगवान शिवशंकरांना अर्पण केले जातात. हा उपाय जो आहे तो हा शिवपुराणामध्ये सांगितला गेलेला आहे. त्यामुळे हा प्रभावी उपाय करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.